नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट आणि सुगंधी असे गोवन फिश करी बनवणार आहोत. त्यासाठी मी सुरमई फिश मार्केटमधून मागवली आहे. ती साफ करून तुकडे करून दिलेली आहे. याप्रमाणे फिशचे तुकडे एका बाउलमध्ये घालून अर्धे फिश मी बाजूला ठेवणार आहे. इकडे 5 तुकडे मी वापरणार आहे. त्यामध्ये पाणी घालून ते स्वच्छ धुवून घेऊया. धुतलेले फिश एका प्लेटमध्ये काढून घेऊ. याप्रमाणे त्यावर मीठ घालूया. दोन्ही बाजूला हे मीठ चोळून सर्व फिशचे तुकडे मिठाने चोळून घेऊया. त्यावर अर्धा लिंबू पिळून घालूया. याप्रमाणे लिंबू घालून साईडला ठेवून दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात अर्धाहून जास्त नारळ ओला खवलेला घेऊया. त्यामध्ये 3 बेडगी मिरची, 1 इंच अद्रक, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 20-25 काळी मिरी, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, सुपारी एवढी चिंच, 1 कपभर पाणी घालून ही मऊसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. याप्रमाणे एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून गॅसवर एक भांडं ठेवून, इकडे मातीचं भांडं मी वापरलं आहे, त्यावर ही पेस्ट घालूया. यामध्ये 1 लिटरभर पाणी घालून याप्रमाणे 1 लिटर पाणी घालूया. ते मिक्स करून घेऊया. मिक्स करून यामध्ये पाव चमचा हळद घालूया. चवीनुसार मीठ. लक्षात असू द्या, फिशचे तुकडे आपण मिठाने मॅरिनेट केलेले आहेत, त्यानुसार मिठाचा वापर करावा. हे मिक्स करून यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावे. हे मध्यम आचेवर 5-6 मिनटं उकळवून घ्यावे. याप्रमाणे करी उकळली की यामध्ये मॅरिनेट केलेले फिश घालूया. त्याआधी आपण 4 कोकमचे तुकडे घालूया, जेणेकरून आपले फिश तुटणार नाहीत. सुरमई घालूया. करीमध्ये अलगद अशी ही सुरमई सोडून हलक्या हाताने हे मिक्स करून घेऊया. 5 मिनटं हे मध्यम आचेवर उकळवून गॅस बंद करूया. यानुसार गोवन फिश करी
तयार. गरमागरम भातासोबत सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. या करीमध्ये त्रिफळाचा पण वापर करतात, पण माझ्याकडे नसल्याकारणाने मी तो वापरला नाही. तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा. चला तर मग स्वाद घेऊया या गोवन करीचा. कशी वाटली रेसिपी हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.